इन्क्युबेशन एंटरप्रेन्योरशिप ठीक आहे. आता तुम्ही डॉक्टर याच्यात पीएचडी पण याच्या सोबत करताय, थोडं त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. सो माझं पीएचडीच्या टायटलमध्ये वी आर डुईंग प्लेग्राऊंड टू पॅरेंटिंग. म्हणजे मला ते एक जाणवलं की मुलं साहित्यापासून खूप लांब गेलेली आहेत. क्रीडा पण सोपस्कार म्हणून केलं जातंय. म्हणजे आमच्या वेळेसचा स्पोर्ट्स आणि आत्ताचं स्पोर्ट्स यात खूप जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. सो आय थिंक ते खूप आपल्याला महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यात आपल्याला काय काम करता येईल त्याच्यासाठी मी हे पीएचडीची सुरुवात केली आहे की मे बी आय कॅन कलेक्ट फ्यू पीपल किंवा कम्युनिटी बिल्टअप करता येईल आणि त्यातून पुढे काय करता येईल ते नक्कीच म्हणजे इन्क्युबेशन सेंटरच्या अंडर जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत. नाही, खूपच छान. एज्युकेशन, पेरेंटिंग, विमेन एंटरप्रेन्युअर म्हणजे हे सगळे इनिशिएटिव्ह तुम्ही जे राबवताय ते खूप छान आहे. थोडं वेळेचं बंधन आहे कारण आपण संमेलनात आहोत, पण कारण आपण संमेलनात आहोत जाता जाता तुमचं कुठलं आवडीचं पुस्तक, अशी काही पुस्तकं जी तुम्हाला आमच्या ऑडियन्सला रेकमेंड करायला आवडतील की ही पुस्तकं वाचा, कारण का सेक्टर वाईज, सेगमेंट वाईज युथ आहे तर ती प्लीज आम्हाला जर तुम्ही सांगितले. सो मला असं वाटतं की म्हणजे आता आमचं दैवत छत्रपती आहेतच, त्यामुळे श्रीमान योगी हे सगळ्यांनी वाचलंच पाहिजे असं मॅन्डेट आहे. तिथून एक खूप मोठी ऊर्जा निर्माण होते. मी मराठी जास्त वाचत नाही पण तरी म्हणजे ज्या या मेन कादंबऱ्या आहेत त्या सगळ्या वाचलेल्या आहेत. इंग्लिश आणि कोचिंग वाला जास्त आजकाल वाचन होतं. सो मला असं वाटतं ऑटोमिक हॅबिट्स और रिच डॅड ही खूप छान. रिच डॅड पुअर डॅड इज व्हेरी गुड बुक टू बी रेड. आणि मला असं वाटतं की सुधा मूर्ती हे लहान मुलांसाठी एक खूप मोठं आता काय म्हणजे एक खूप छान ऑथर आणि त्यांचे पुस्तकांचं कलेक्शन पण खूप छान. आज्या आता स्टोरीज सांगत नाहीत पण आपल्याकडे एक खरंच आजी आहे जिनी पुस्तकं लिहिली आहेत आता आणि तिची पुस्तकं वाचावी. तर मला असं वाटतं की मुलांनी तर सुधा मूर्ती रीड करणं किंवा पालकांनी रीड करून दाखवणं हे खूप अतिशय गरजेचं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट मला खूप मेन्शन करावं असं वाटेल. यू आस्क्ड मी अबाउट बुक्स, पण मला असं वाटतं की आजकाल मुलांना वेळ नाहीये किंवा त्यांचं वाचन कमी झालंय. पण मग वाचन नाही तर पॉडकास्ट नक्की बघा असं मला वाटतं की कॉन्टेंट हा सगळ्यात महत्वाचा आहे. तो कन्झ्युम करणं महत्वाचं आहे. वाचता येत नाहीये पण ऐकता येतंय तर प्लीज पॉडकास्ट ही खूप मोठी संधी निर्माण केली आहे. आणि मराठी मूड्सनी तर 100% म्हणजे मराठी माणसाला एक खरंच खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली आहे. तर मला असं वाटतं की असे पॉडकास्ट तरी ऐकावेत जिथून तुम्हाला ती एक काय इन्स्पिरेशन कन्सिस्टंटली मिळत राहील आणि काहीतरी शिकायलाही मिळेल. कारण असे गेस्ट येऊन असे त्यांचे एक्सपिरियन्स जेव्हा शेअर करतात लोकांना कळतं की असे व्यक्तिमत्व आहेत, अशा जर्नीज आहेत. एक जागेवर अडकून न शकता बऱ्याच गोष्टी ही करता येतात आणि सगळ्यामध्ये एक सही करता येतात. येस ऑफकोर्स.